शंख मंगलकारक आणि शक्तीचा स्रोत असल्याने भगवान विष्णू यांच्यासह सूर्यदेव, देवी तसेच वेदमाता गायत्री यासारखे अनेक देवदेवता शंख धारण करतात. म्हणूनच शंखाचे दर्शन सर्व प्रकारे मंगलदायक मानले जाते. जेव्हा शंख पाण्यात असतो तेव्हा तो एका जीवाचे कवच म्हणून असतो, पण त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व त्याहून कितीतरी पटीने अधिक आहे. योगशास्त्रात शंखमुद्रा, आयुर्वेदात शंखपुष्पे आणि शंखभस्म यांचा उपयोग केला जातो. प्राचीन काळात शंखलिपी अस्तित्वात होती. यावरून शंखाचे आपल्या जीवनात आणि परंपरेत किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते. देशातील अनेक भागातील मंदिरांमध्ये शंख जपून ठेवला जातो आणि तो पवित्र मानला जातो. चला तर मग शंखाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. समुद्रमंथनात मिळालेल्या 14 रत्नांमध्ये शंख असल्यामुळे तो समुद्रतने म्हणून ओळखला जातो आणि लक्ष्मीदेवीचा भाऊ मानला जातो. शंखात साक्षात भगवान श्रीहरीचा निवास असल्यामुळे ते सदैव शंखाला आपल्या हातात ठेवतात. ज्या ठिकाणी शंख असतो त्या ठिकाणी भगवान श्रीहरी लक्ष्मीदेवीसह नेहमी वास करतात. त्यामुळे तेथील अमंगल शक्ती लगेच दूर पळून जातात. देवपूजेत शंखातील पाणी, ज्याला शंखोदक म्हणतात, ते देवमूर्तीभोवती फिरवून भक्तांवर शिंपडले जाते. यामुळे भक्तांच्या मनात भगवानाबद्दल प्रेम निर्माण होते. शंखातील पाणी ब्रह्महत्येसारख्या मोठ्या पापांनाही दूर करते असे मानले जाते. म्हणूनच शंखोदकाला भगवानाचे चरणामृत, पंचामृत, अर्पण केलेली तुळस आणि प्रसाद यांच्या इतकीच महिमा आहे. शंखात इतर देवतांचाही निवास आहे. म्हणजेच शंखाच्या मूळ भागात चंद्रदेव, मध्य भागात वरुणदेव, पाठीमागील भागात प्रजापती आणि पुढील भागात गंगा आणि सरस्वती यांचा निवास असल्याचे सांगितले जाते. श्रीमद्देवी भागवतानुसार गोलोकात श्रीकृष्ण यांचा सुदामा नावाचा मित्र होता. एकदा काही कारणावरून राधेला राग आला आणि तिने सुदामाला शाप दिला, तू असुर योनीत जन्म घेशील आणि गोलोकातून बाहेर होशील. सुदामा दुःखी झालेला पाहून स्वतः भगवान श्रीकृष्ण तिथे प्रकट झाले. त्यांनी सुदामाला धीर देत सांगितले, तू त्रिभुवन विजेता श्रेष्ठ असा शंखचूड नावाचा असुर होशील आणि शेवटी भगवान शंकराच्या त्रिशूळाने तुझा अंत होईल. त्यानंतर तू पुन्हा माझ्याकडे परत येशील. कालांतराने शंखचूडाने रुंदेशी गंधर्व विवाह केला. त्याने स्वर्ग जिंकून देवतांना तिथून हाकलून दिले. सर्व देवता मदतीसाठी भगवान शंकराकडे गेले. शंकराने क्रोधाने शंखचूडाशी युद्ध केले, पण तो मरत नव्हता, कारण त्याची पत्नी रुंदा ही पतिव्रता स्त्री होती. रुंदेचे पावित्र्य भंग करण्यासाठी भगवान विष्णूने शंखचूडाचे रूप धारण करून रुंदेजवळ गेले आणि तिचे पावित्र्य भंग केले. त्यामुळे शंखचूडाची शक्ती कमी झाली. त्यानंतर शिवशंकराने शंखचूडाचा वध करून त्याची हाडे समुद्रात टाकली. त्या हाडापासून विविध प्रकारचे शंख निर्माण झाले. भगवान महादेवाने शंखचूडाचा वध केला असल्यामुळे शिवपूजन, अभिषेक करताना शंखाचा उपयोग केला जात नाही. मात्र इतर देवी देवतांच्या पूजेत शंखाचा वापर केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. रुंदेला भगवान विष्णूंची ही कपटलीला समजल्यावर तिने भगवान विष्णू यांना पर्वत बनवण्याचा शाप दिला. त्यानंतर भगवान विष्णूंनी रुंदेला शाप देत म्हणाले, मी गंडकी नदीच्या काठी शालिग्राम शिला होईन, तेव्हा तू तुळशीचा वृक्ष होशील आणि तुझा पती शंखचूड शंख बनेल. माझ्या शालिग्राम पूजेत तू तुळशीच्या पानाच्या रूपात आणि तुझा पती शंखाच्या रूपात उपयोगात येईल. म्हणूनच शालिग्राम पूजेत तुळशीची पाने अर्पण केली जातात आणि आरतीच्या वेळी शंखध्वनी केला जातो. शंख हा शब्द 2 भागांचा आहे. श म्हणजे शुभ, कल्याण, मंगल आणि ख म्हणजे आकाश. त्यामुळे शंखध्वनी केल्याने वातावरणातील रोगजंतू नष्ट होतात, वातावरण शुद्ध आणि पवित्र होते आणि सर्व अशुभ शांत होतात. म्हणून मंदिरात आणि घरात आरतीच्या वेळी शंख फुंकण्याची परंपरा आहे. पुराणात असे सांगतात, जिथे जिथे शंखध्वनी होते तिथे माता लक्ष्मी विराजमान असते. महाभारत आणि पुराणांमध्ये शंखाचे महत्त्व स्पष्टपणे दिसून येते. शंख प्रामुख्याने 3 प्रकारचे असतात: दक्षिणावर्ती शंख, मध्यावर्ती शंख आणि वामावर्ती शंख. वराह पुराणानुसार सकाळी मंदिराचे दार उघडण्यापूर्वी आणि रात्री देवाला शयन घालण्यापूर्वी 3-3 वेळा शंखध्वनी करावा. असे केल्याने पुजारी आणि साधकांवर देवी देवतांची कृपा राहते आणि देवमूर्तीतील चैतन्य वाढते.